नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या रूममध्ये असते. तर प्रिया आता सायलीला म्हणत असते की तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीही या सगळ्या गोष्टी विसरणार नाही, कारण मी माझ्या आईच्या नेहमीच जवळ जायचा प्रयत्न करत असते. पण त्यावेळेला सगळीकडे तूच मध्ये येऊन माझ्या आईच्या पुढे पुढे करायला असतेस. त्यामुळे माझी आई मला महत्त्व देत नाही, फक्त तुला महत्त्व देते, आणि या गोष्टी मला आवडत नाहीत. दुसरीकडे खाली पूजा सुरू असते. खरं तर सायली प्रियाला पूजेसाठी आमंत्रण द्यायला बोलवायला गेलेली असते, पण त्यावर तिने अशी अडवणूक केलेली असते की त्यामुळेच आता सायली चारही बाजूने गोंधळून जाते. सायलीला आता प्रिया म्हणत असते की तू माझ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या ऐकल्यास ना, तरच मी खाली येईन. माझ्या आईच्या मध्ये आणि माझ्यामध्ये तू यायचं पहिल्यांदा बंद कर, तेव्हाच मी तुझं सगळं ऐकेन, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय सायली म्हणते की खरंच असं पॉसिबल आहे का? म्हणजे तू माझं खरंच ऐकशील का? मी सांगते ते नीट लक्षात ठेवायचं. यानंतर तू काही झालं तरी पुन्हा या घरात यायचं नाही. माझ्या आईशी संबंध ठेवायचे नाही. मग मी प्रतिमा आत्यासोबत चांगलं वागेल. बघ मग काय विचार करायचा आहे ते. मी तर तुला ज्या गोष्टी जशा आहेत तशा सांगितल्या आहेत. मग तुला आता या गोष्टींचा विचार करायचा आहे की कशा त्या गोष्टी आचरणात आणायच्यात त्या. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, जर तू प्रतिमा आत्यांसोबत चांगली वागणार असशील तर मी या घरात पुन्हा कधीही पाऊल टाकणार नाही. फक्त तू प्रतिमा आत्यांसोबत चांगलं वाग म्हणजे झालं. असं आता म्हटल्यानंतर इकडे प्रिया खुश असते. प्रिया म्हणते की मी तुला तेच तर सांगते, मी व्यवस्थित राहीन, पण तू इथे नाही आलीस तर. पण जर तू इथे सारखी येत राहिलीस ना, तर प्रतिमाला त्रास दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय बेचाया सायलीला आता सांगावंच लागतं, आणि ती म्हणते की नाही, मी इथे येणार नाही. मग त्याचं वचन मला दे की तू इथे पुन्हा पाऊल ठेवणार नाही. जेव्हा तू वचन देशील तेव्हाच मी विश्वास ठेवेन, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग काय सायलीला नकळतपणे वचन हे द्यावंच लागतं. खाली पूजा सुरू असते. सगळ्यांचंच लक्ष तिथे असतं, मात्र प्रिया आणि सायली या दोघीही जणी अजूनही बेडरूममध्येच असतात. सायलीने आता प्रियाला वचन दिलेलं असतं की मी पुन्हा या घरात येणार नाही, पण तू प्रतिमा आत्यांसोबत चांगलं राहायचं. मग काय सायलीने वचन दिलं म्हटल्यावर इथे आता या सगळ्या गोष्टी प्रिया त्याचा फायदा घ्यायचा ठरवते. मग काय प्रिया आता सायलीचं ऐकते आणि खाली पूजेसाठी जायचं ठरवते. पण ज्या वेळेला ती आता पूजेला जायचं ठरवत असते त्यावेळेला आता तिच्या मनात अनेक विचार येत असतात. म्हणजेच काय, तर ती आता म्हणत असते की आता हे घर मला कायमच सोडावं लागणार आहे. म्हणजे या घरात पुन्हा कधीही मला यायला भेटणार नाही. त्या घराबरोबर घालवलेल्या सगळ्या क्षणांच्या आठवणी तिच्या समोर अगदी चांगल्या ताज्या तव्या जाग्या होत असतात, आणि त्यामुळे तिला आता या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होत असतो. बिचारी या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत असते, आणि तिला आता कळून चुकलेलं असतं की आपल्याला पुन्हा कधी या घरात यायला भेटणार नाहीये. त्यामुळे ती ते घर व्यवस्थित निहाळत असते. तर रविराजांचं मात्र सायलीकडे व्यवस्थित लक्ष असतं, कारण कितीही काही झालं तरी शेवटी ते बाप आहेत, आणि लेकीच्या काळजाला काय होतोय त्रास हे बरोबर एक बाप म्हणून ते ओळखू शकत असतात, आणि अगदी तसंच झालेलं असतं. त्यांनी बरोबर सायलीला ओळखलेलं असतं. प्रियाने सायलीला ब्लॅकमेल केल्यामुळे सायलीने आता या सगळ्या गोष्टीसाठी तिला होकार दिलेला असतो, आणि तेव्हाच तर ती आता खाली आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता सांगितलेल्या वचनामध्ये तिला आता खूप काळजीही वाटत असते की खरंच आपण तर वचन देऊन बसलेलो आहोत, पण सगळं काही नीट होईल ना, म्हणजेच काळजी तर घेतली जाईल ना, मी प्रतिमा आत्यांना त्रास तर होणार नाही ना, असा विचार देखील तिच्या मनात सारखा घोळत असतो. आणि त्यामुळे आता ते घर सोडून जात असताना, त्या घरातून बाहेर पडत असताना सुद्धा सायलीच्या मनात कुठेतरी हुरहुर असते
आणि त्यानंतर ती आता घरातून बाहेर पाऊल टाकते, पण ती खूप जास्त आता रडत असते. तिला या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायलीकडे बघत असतो. त्याला कळत असतं की सायली काहीतरी डिस्टर्ब आहे, पण तो सायलीचा मूड ठीक करण्यासाठी सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीला म्हणत असतो की बरं झालं ना की सिनियरने आपल्याला बोलवून घेतलं. मग सिनियर आणि आपले फॅमिली एकदम गेट टुगेदर झालं ना, म्हणजे असं वेगळं काही वाटलं नाही. मस्त प्रोग्राम झाला एकत्र. काय तो तुझं काय बिनसलं आहे, मला सांगतेस का? तन्वी तुला काही बोलली आहे का? असं देखील आता जो अर्जुन आहे तो सायलीला बोलत असतो. सायली म्हणते की काहीच नाही, काही नाही झालेलं. पण इकडे मात्र प्रियाला या सगळ्याचा आनंद होत असतो. प्रिया मात्र एकदम ऐटीत, एकदम ऐशो आरामात अशी लोळत पडलेली असते आणि ती म्हणत असते, वा काय कल्पना सुचली आपल्याला, कसली भारी, म्हणजे मस्तच केले आपण काम. त्या सायलीला जे काही सांगितले ना, त्यामुळे ती आता काय या घरात पुन्हा येत नसते. मग काय या प्रतिमाच्या काटा काढणं आता मला सोपं झालेलं आहे, असं देखील आता प्रिया एकटीच बोलून हसू लागते. दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की मला सांग की तुला तन्वी काय बोलली आहे. तू जर सांगणार नशील ना, तर मी स्वतः तिला फोन करून विचारतो. आणि असं बोलून तो आता मोबाईल बाहेर काढत असतो. त्यावर सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणते की नाही, तिला फोन करायची गरज नाहीये, मी सांगते तुम्हाला सगळं. आणि त्याच वेळेला आता सायली घडलेली हकीकत सगळी काही सांगू लागते. म्हणजेच माझ्याबरोबर जो काही प्रकार घडला आहे तो एकदमच विचित्र आहे. प्रियाने मला सांगितलं आहे की पुन्हा कधीच त्या घरात यायचं नाही आणि मीही तिला याबद्दलच वचन दिलं आहे. तेव्हाच ती प्रतिमा आत्यांसोबत चांगलं वागेल. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे वचनही देऊन बसलीस? काय गरज होती तुला तिला वचन द्यायची? म्हणजे तू सिनियरच्या घरी आता कधीच जाणार नाहीस, असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर सायली म्हणते की हो, प्रतिमासाठी मी काही करायला तयार आहे. दुसरीकडे मात्र आता श्रद्धा टेलर हे एक शॉप असतं आणि त्याच्या मागे दुकानही असतं. तिथे खरंतर भेटायला महिप्तने नागराजला बोलावलेलं असतं. नागराज आता त्याला म्हणत असतो की काय एवढ्या रात्री मला कशाला बोलावले इथे? तर खरंच ना, तुम्ही ना एक काम करा नागराज शेठ, जरा ना रात्रीचे बदाम भिजत घालत जा आणि ते सकाळी खात जा. नागराज म्हणतो की काय झालं आहे, सांगतोयस का आता? तर त्यावर म्हणतो की अरे, मी तुला सांगितलं होतं नाही का, त्या बाईने आपल्याला पत्ता दिला होता, या गल्लीत यायचंय. बघ, या गल्लीत आल्यानंतर हे टेलरचं दुकान आहे. मग तुला कळते का, हे श्रद्धा टेलरचं दुकान म्हणजेच या चिचुंद्रीचं घर. या चिचुंद्रीच्या घरामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सापडतील आणि तिचे आई बाबाही सापडतील, असंही आता तो म्हणू लागतो. मग काय इथे ते नागराजही खुश होतो. नागराज आता म्हणतो की खरंच ना, हे तर एकदमच भारी झालं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, हे तू खूपच विचित्र केलंस, असं करायला नको होतंस. सायली म्हणते की मला वाटत नाही की काय मी चुकीचं केलेलं आहे, कारण माझ्यासाठी प्रतिमा आत्यांचा जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पण तू त्या प्रियावर विश्वास कसा काय ठेवू शकतेस? म्हणजे तू जर तिथे गेली नाहीस तर प्रिया खरंच काही करू शकणार नाहीये का प्रतिमाच्या बद्दल? यावर तुझा इतका विश्वास? त्यावर सायली म्हणते, फक्त तिने प्रतिमा आत्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं करू दे, मग बघा मी तिची कशी वाट लावते ते. असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला आता म्हणू लागते. त्यावर अर्जुनही म्हणतो, ठीक आहे, आपण बघूया काय काय घडतंय आणि ती कशी वागते ते. तू जरी नाही गेलीस तरी मीही जाऊ शकतोच की, असं अर्जुन आता सायलीला म्हणू लागतो. त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन झोपायची तयारी करत असतात. महिप्तने आपल्यासोबत एका माणसालाही आणलेलं असतं.
तर त्या माणसाला महिप्तने आता त्या दुकानामध्ये चौकशी करायला पाठवलेलं असतं की त्यांचं नाव काय आहे आणि आडनाव काय आहे, कारण लोखंडे हे त्याला माहिती असतं. तर दुसरीकडे मुद्दामून तो गुंड जो आहे महिप्तच्या तो चौकशी करण्यासाठी गेलेला असतो आणि महिप्तचा माणूस जेव्हा तिथे जातो तेव्हा मुद्दामून उलटसुलट तपासणी करत असतो. दुसरंच आडनाव घेतो, ते कुठे राहतात असं विचारतो. त्यावर ते म्हणतात की ते मागच्या साईडला राहत असतील. इथे फक्त हे आमचं दुकान आहे. तुमचं हे लेडीज दुकान आहे का, म्हणजे तुम्ही कपडे शिवता का? तेवढ्यातच प्रियाची आई देखील बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते की हो, आम्ही कपडे शिवतो बोलून स्वतःबद्दलची माहिती ती आता देत असते. दुसरीकडे अर्जुन आणि त्याचसोबत सायली दोघेही जण बोलत असतात. ते दोघेही जण छान गप्पा मारत असतात. तर इकडे मात्र आता प्रियाची आई खूप जास्त पुढे पुढे करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे महिप्त जो आहे तो या सगळ्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, मी तुला त्या गाठोड्याबद्दल सांगितलं होतं बघ, पण तिला ते गाठोड्याचं काहीच माहीत नाही की ते गाठोड आपण तिकडनं गायब केलं आहे ते. त्यावर सायलीही हसू लागते. पण आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की सायलीला ते गाठोड तर मी दाखवलं होतं, पण जेव्हा सायलीने प्रियाचं गाठोड पाहिलं होतं तेव्हा तिला त्रास झाला होता, पण आता तिला कोणताच त्रास झाला नव्हता या विचारांमध्ये तो हरवलेला असतो. दुसरीकडे महिप्त आणि नागराज तिथे पोहोचलेले असतात आणि त्याच वेळेला आता त्या सगळ्या गोष्टीची पडताळणी करत असतात. तर तो माणूस म्हणजेच प्रियाचा बाप जो आहे ना, तो सगळी इन्फॉर्मेशन देत असतो आणि म्हणत असतो की आमचं घर मागेच आहे आणि आम्ही पुढे हे असं दुकान चालवतो. महिप्त या सगळ्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. तर दुसरीकडे तुमचं नाव काय आहे असं देखील विचारलं जातं. त्यावर प्रियाचे बाबा जे आहे ते सांगू लागतात की माझं नाव सदाशिव लोखंडे. तर प्रियाची आई, प्रियासारखीच पुढे पुढे करणारी, ती सांगते की माझं नाव मैनावती लोखंडे. मग काय प्रियाचे बाबा तर पाहतच राहतात. दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, हे गाठोड जेव्हा तू बघितलंस तेव्हा तुला वेगळं काहीच वाटलं नाही का? त्यावर सायली म्हणते की नाही. मग अर्जुन तिला म्हणतो, पण जेव्हा तू प्रियाचं गाठोड पाहिलं होतंस तेव्हा तुला त्या गाठोड्यामधून त्रास झाला होता, पण आता हे तर तुझं गाठोड आहे. मग ह्या गाठोड्यामधलं जेव्हा तू सामान पाहिलंस तेव्हा तुला त्रास नाही झाला का? त्यावर आता सायलीही म्हणते की हो ना, मलाही तोच विचार पडतोय. जेव्हा मी प्रियाच्या गाठोड्यातलं ते सामान पाहिलं तेव्हा मला भयंकर त्रास झाला, पण मी जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा मला काहीच जाणवलं नाही. माझ्यासाठी हे सगळं नवीन असल्यासारखंच आहे असं देखील सायली आता अर्जुनला सांगू लागते. त्यावर अर्जुन आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. दुसरीकडे आता महिप्तचा माणूस येऊन महिप्तला इन्फॉर्मेशन देतो आणि तुम्ही म्हणताय ना लोखंडे, ते हेच लोखंडेचं घर आहे आणि तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तीच आहे. मग काय आता महिप्त हा खूपच जास्त खुश होतो आणि महिप्त म्हणतो की बघितलं का नागराज शेठ, झालं की नाही आपलं काम. हेच ते चिचुंद्रीचं घर आणि हाच तो त्याचा आईबाप. चिचुंद्रीचं राहायचं घर बघा झोपड्यात आहे आणि स्वप्न काय बघते महालात राहायची. आता या चिचुंद्रीला कसं पुन्हा या झोपडीत आणून ठेवतो ना, बघतच बसा, असं देखील आता महिप्त नागराजला बोलत असतो. तर नागराजलाही महिप्तचा हा प्लॅन आवडतो, कारण आता प्रियाचे खरे आई बाबा खरंतर आता समोर आलेले असतात. त्यामुळे महिपतही खूपच जास्त खुश असतो, कारण आता प्रियाची दुखरी नस हाती लागलेली असते. मग काय प्रियाचं सत्य एकदा का समोर आलं की मग झालं. तर याच खुशीत आता हे दोघेही जण तिकडनं निघतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली रात्री झोपायची तयारी करत असतानाच दोघेही जण थोडं बोलत असतात. अर्जुनला तोच प्रश्न पडलेला असतो की हे गाठोड सायलीच आहे, पण तरीसुद्धा तिला या गोष्टीचा त्रास झाला नाही
ते कसो असा विचारच तो करत असतो. सायलीलाही याबद्दल काहीच कळत नसतं. सायलीही म्हणत असते की मलाही तोच प्रश्न पडलाय की मला या गोष्टीने त्रास नाही झाला, पण मी प्रियाचं सामान पाहिलं ना, तेव्हा त्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी आपल्याच आहेत, आणि या गोष्टी आपल्या असताना सुद्धा मला हेही जाणवलं की हे सगळं माझ्या आयुष्यात आधी घडून गेलंय का, आणि ते खोटो हे सगळं बघून मला तेच जाणवलं असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे, पण आपल्याला हे गाठोडं तर हाती लागलं ना, आपण पुढचा शोध नक्कीच घेऊया. आता झोपूया. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली बाहेर रांगोळी काढण्यासाठी बसलेली असते. त्याच वेळेला आता तिला पुन्हा एकदा प्रियाचं ते बोलणं आठवतं. प्रियाने कशा पद्धतीने सायलीला ब्लॅकमेल केलेलं आहे आणि कधीच या सिनियरच्या घरी यायचं नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सायली रांगोळी काढताना सुद्धा पुन्हा पुन्हा तोच विचार करत असते. तर सायली आता रांगोळी तर उत्तम काढत असते, पण त्याच वेळेला मध्येच तिचं लक्ष भरकटतं आणि त्यामुळे आता तिच्या मनात अनेक विचार येऊ लागतात. पण तिला आता पुन्हा एकदा भूतकाळ आठवू लागतो. तिचं डोकं प्रचंड असं दुखू लागतं आणि तिला ती लहान असतानाची तन्वी आठवते. म्हणजेच लहान असताना त्या झाडाझुडपात ती कशी आई आई बाबा बाबा अशी उमलत बाहेर आली होती, हा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत असतो आणि त्यामुळे आता ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. जेव्हा ती रविराजांच्या घरातून बाहेर पडलेली असते ना, तेव्हा सुद्धा तिला असंच वाटत असतं की आपण आपलं घर सोडून कुठेतरी बाहेर पडलेलो आहे. सायलीच्या आता रांगोळी काढताना लक्ष नसतं. अर्जुन तिथे येतो. अर्जुन म्हणतो की बायको, काय कमाल आहेस तू, म्हणजे बघ ना, सगळ्याच गोष्टी कशा तुला परफेक्ट जमतात. कारण सायलीने रांगोळी ही खूपच अशी उत्कृष्ट काढलेली असते, अगदी A1, आणि म्हणूनच तो तिच्या रांगोळीचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला आता अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनही सायलीचं कौतुक करत म्हणतो की मीही तुला थोडीशी मदत करतो. मग काय तोही तिच्यासोबत रांगोळी काढण्यासाठी बसतो. दुसरीकडे मात्र आता प्रिया ही रूममध्ये लोळत पडलेली असते. तिथे आता प्रतिमा जाते आणि प्रतिमा प्रियाला म्हणत असते की प्रिया, उठ उठ पहिल्यांदा, आणि साडी वगैरे घाल आणि तयार होऊन खाली ये, आणि हे काय हे आवरायचं कळत नाहीये का तुला, असं ती म्हणू लागते. मग ती म्हणते की अगं तू कशाला आहेस, आवर ना, अरे माझ्यावर ना आवाज चढवायचा नाही आधीच सांगते, असं ती प्रतिमाला बोलू लागते. प्रतिमाला पुन्हा एकदा ती म्हणते की बघ आता या घरात ना तुला विचारणार कोण नाहीये, कारण रविराज म्हणजेच बाबा ते तर काही तुझ्याशी बोलत नाही. त्यांनी तुझ्याशी बोलणं टाकलेलं आहे आणि तुझी ती पाठराखीण ती काही पुन्हा या घरात येणार नाहीये. त्यामुळे तुला ना आता माझ्या तावडीतून वाचवायला ना कोणी सुद्धा नाहीये, असं देखील आता प्रतिमालाच प्रिया बोलत असते. तर प्रिया जेव्हा हे सगळं ऐटीत बोलत असते ना, तेव्हा प्रतिमा तिच्याकडे रागातच पाहत असते. प्रतिमा तिला म्हणत असते की तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का, मी तुला हे बलंकेट आवरायला सांगितलं, प्रत्येक गोष्टी तुला सांगाव्या लागतेत का. त्यावर प्रिया ही मुद्दामून प्रतिमाला म्हणते की बघा मी आता अशी बसले, श्वास घेऊ का, बघा बघ माझ्याकडे नीट, असं काहीच मूर्खासारखं प्रतिमाला वेड्यात काढण्यासाठी तिचे प्रयोग सुरू असतात. पण प्रतिमाला तिने आता म्हटलेलं असतं की लक्षात ठेव, तुझी आता माझ्याकडनं सुटका नाहीये, असं देखील ती आता रागारागात बोलत असते. इकडे आता सायलीचं लक्ष दुसरीकडे आहे. अर्जुनला कळलेलं असतं म्हणून अर्जुन ही सायलीला पुन्हा तिला व्यवस्थित करण्यासाठी तिला म्हणतो की चल मीही तुझ्यासोबत थोडीशी रांगोळी काढतो. मग काय दोघेही जण रांगोळी काढण्यासाठी बसतात. त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्ही कुठे. मग अर्जुन म्हणतो अगं येतो थांब जरा, आणि असं बोलून आताच अर्जुनही सायलीच्या बाजूला रांगोळी काढण्यासाठी बसतो. मग काय सायली आता एकटक त्या अर्जुनकडे पाहत असते
कारण तिला अर्जुन सोबत खूप छान वाटत असतं, कारण अर्जुन प्रत्येक सुखादुःखात तिच्या नेहमीच पाठीशी उभा असतो. इकडे मात्र आता प्रिया ही प्रतिमाला बोलत असते की बघा, तुला ना आता वाचवायला कोणीही येणार नाहीये, त्याच्यामुळे तुला ना निमूटपणे माझं ऐकावं लागणार आहे, आणि बाबाही तुला काही किंमत देणार नाहीयेत एवढं लक्षात असू दे. त्यामुळे माझ्याशी बोलताना ना जरा नीट लिमिटमध्ये बोलायचं असंही आता म्हटलेलं असतं. मग काय असं म्हटल्याबरोबर प्रतिमा तिला बोलत असते की हो, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कसं कसं राहायचं आणि कसं नाही ते. मग काय रविराजांनी आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे रविराजांच्या लक्षात येतं की पाठराखीण म्हणजे ही सायलीबद्दल बोलते. सायली आता या घरात येणार नाही म्हणजे नक्कीच या दोघींचेही काहीतरी बोलणं झालेलं दिसते. काल रविराजांना सायलीकडे बघून थोडं वेगळंही वाटत होतं आणि ते कारण हेच असणारे. मग आता रविराज रागारागाने तिकडनं निघतात. हे प्रतिमाला दिसतं. प्रतिमा आता रविराजांना थांबवायचा प्रयत्न करत असते, पण रविराज काही केल्या थांबायला तयार नसतात, आणि त्यामुळेच आता रविराज जे आहेत ते रागाने निघतात, तर प्रतिमाही त्यांच्या मागे जायला निघते. इकडे सायली आणि अर्जुन रांगोळी काढत असताना सुंदर अशा गप्पा सुद्धा मारत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, हे सगळं तुला कसं जमतं ग? सायली म्हणते की हो, मला या सगळ्याची पहिल्यापासूनच सवय आहे. मग काय दोघेही जण एकत्र त्या रांगोळीत रंग भरत असतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करत असतात. त्यामुळे आता सायलीलाही या सगळ्या गोष्टींच्या थोड्या वेळासाठी का होईना विसर पडलेला असतो, आणि त्यामुळे तीही खूपच जास्त आता आनंदाने त्याच्याकडे पाहत असते. पुढील भागामध्ये ना आपल्याला पाहायला मिळतं रविराजांना आता कळलेलं असतं की प्रियाने काय कांड केलेला आहे, आणि त्यामुळे सायली ही कधीही घरात येणार नाहीये. तर घरात कोण नाहीये याचा फायदा प्रिया घेत असते, आणि ती आता प्रतिमाला ओरडत असते आणि म्हणत असते की तुझी पाठराखीण आता काही इथे येणार नाहीये. बघ आता तुला कसा सासूरवास देते. तेवढ्यातच आता प्रतिमा आणि हे सीन सुरू असताना रविराज येतात, आणि रविराजांनी येताना सायलीला आणलेलं असतं, आणि सायलीला जेव्हा ते घरी घेऊन येतात तेव्हा मात्र म्हणतात की सायली, हे तुझं आता घर आहे आणि तुझं हेच माहेर आहे, आणि तुझा बाप म्हणून मी तुला सांगतोय की या घरात तू कायम यायचं. मी सुद्धा बघतो की तुला कोण अडवत या घरात येण्यावाचून, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही घडत असतं तेव्हा मात्र आता रविराज सायलीला घरी घेऊन येतात आणि तिला माहेर आहे हे असं म्हणतात, तेव्हा सायलीच्या डोळ्यातनं पाणी येतं. प्रियाला मात्र या गोष्टीचा राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते की एवढं सगळं झालं तरी सुद्धा ही पोरगी पुन्हा या घरात आली, पण रविराजांनी आणले म्हटल्यावर प्रिया काही बोलू शकत नसते. रविराज म्हणतात की माझी मुलगी याच घरात येत राहणार. ज्यांना नाही राहायचं ना ते निघून गेले ना तरीही चालतील, असा प्रियाला टोला त्याने लगावलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.